परीक्षेला काटावर पास होणारा विद्यार्थी जेव्हा बोर्डात येतो, तेव्हा त्याची जशी अवस्था होते, तशी अवस्था आता सध्याला महायुतीच्या नेत्यांची झालेली आहे. 2024 विधानसभा इलेक्शनच्या निकालाने इतके मात्र निश्चित केले, की भारतीय लोकशाही किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये एक नवा खेळाडू उदयास येतोय. तो म्हणजे भारताचा पाब्लो एस्कोबार, अदानी आणि त्यांचा ग्रुप. सध्याचं राज्याचं नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व भारताला श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वाटेवर घेऊन गेले तर नवल वाटायला नको. 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला उत्तुंग यश मिळालं. 230-32च्या घरामध्ये महायुतीच्या जागा निवडून आल्या आणि पूर्ण महाविकास आघाडी ही 50च्या आतमध्ये समेटली गेली. तर इतके उत्तुंग यश मिळवूनही महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये कुठं जल्लोष किंवा उत्साह दिसत नाहीये. कारण की ते सुद्धा थोड्याफार शॉकमध्ये आहेत की इतका मोठा भूतो भवितो निकाल कसा काय त्यांच्या बाजूने लागला. कारण की त्यांनाही माहित आहे की त्यांचं ग्राउंडवर काय काम होतं, त्यांनी कशा पद्धतीने निवडणुका लढवल्या, काय काय झालं हे त्यांनाही माहिती आहे. तर आता निवडणूक हरल्यानंतर महाविकास आघाडीचे लोक ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, हे झाला ते झाला असं बोलत फिरतायत. म्हणजे निवडणूक जिंकल्या तर ईव्हीएम चांगला, निवडणूक हरल्या तर ईव्हीएम वाईट, असा पद्धतीचा विचार करून चालणार नाही. ही इलेक्शन फक्त ईव्हीएमला ईव्हीएम मध्ये काहीतरी हॅकिंग बिकिंग करून जिंकले असं होत नाहीये. पूर्ण यंत्रणाच या लोकांनी आपल्या वेठीस बांधलेली आहे. कारण की अदानी आणि त्यांच्या ग्रुपला पूर्ण महाराष्ट्रावर कब्जा पाहिजेच होता. कोणत्याही बाय हुक और क्रूक त्यांना महाराष्ट्र हवाच होता. कारण की ह्या देशामध्ये जो हुकुमशाही विरुद्ध लढण्याची जी महाराष्ट्राची पूर्वापार परंपरा चालली आहे, जे मराठी मातीत जे स्वाभिमानाचं स्फुलिंग आहे, ते ह्या लोकांनी विझवून टाकलेलं आहे. आणि आता पैशाच्या म्हणजे 1500 दिले, 2000 दिले, 3000 दिले, याच्या नादाला लागून आपल्या ज्या निकालाप्रमाणे तरी आपण म्हणू शकतो की स्वाभिमान गेलेला आहे. आणि ज्यांना महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं, ह्या निकालावरून एवढंच कळू शकतं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जो घोटाळा झाला, तो फक्त लाडक्या बहिणीच्या नावाखाली जर दुर्लक्षला जात असेल तर ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. कारण की 4 महिन्याच्या मागे जेव्हा लोकांनी रिझल्ट दिला, तो लोकसभेला महाविकास आघाडी 30-32 जागा जिंकून आली आणि महाविकास आघाडींची दैना उडाली. पण 4 महिन्यात असं काय घडलं की इतका कम्प्लीट उलटा 360 डिग्री टर्न मध्ये रिझल्ट हा येऊ शकतो, हे समजण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे काही लोकांनी अनाकलनीय, अकल्पित अशीच त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण की ठीक आहे, थोडाफार स्विंग होईल, पण 10% मता एवढा स्विंग होण्यासारखं 4 महिन्यात काय झालं? कारण की यांनी स्टेटअवे 7,000 रुपयाची डायरेक्ट ट्रान्सफर महिलांना केलं लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत. पण त्यानेही इतका फरक पडेल हे कोणीही गेज करू शकलेलं नाही आहे. जेव्हा ग्राउंडवर लोकांशी बोललं जातं त्यांनाही याचा अंदाज आलेला नाही. याचा अर्थ असा आहे की लोकांनी मतदान वेगळं केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट वेगळे आले आहेत. ते कसे आलेत, काय आले, त्याचा ठोस पुरावा कुणाकडेच नाहीये. पण हळूहळू त्याचे काहीतरी आकडे येतील. काही काही गावांमध्ये असे कळत आहे की गावाची लोकसंख्या कमी पण झालेले भाजपला झालेले मतदान हे मोठे आहे. काही काही ठिकाणी असे कळतंय विजयी एक 10-12 ठिकाणी तरी असं आहे की सगळ्या विजयी उमेदवारांचं मतदानाचा नंबर सेम आहे आणि हरलेल्या उमेदवारांचा पण म्हणजे पडलेल्या मतांचा नंबर सेम आहे. काही ठिकाणी तर असं कळतं की जो उमेदवार उभारला होता त्याच्या घरामध्ये जितके मत आहेत तेवढी मतही त्याला पडलेली नाही आहेत. तर अशा एक तुरळक घटना बघता तर याच्यामध्ये थोडंफार डिगिंग करण्याची गरज आहे. पण आता ते शोध पत्रकारितेच्या अंतर्गत ते काही लोक करतीलही, पण याला रस्त्यावर घेऊन जाण्याचं काम हे विरोधी पक्षाचं आहे. कारण की फक्त ईव्हीएमला दोष देणं, ईव्हीएम मध्ये घोटाळा झालं म्हणून बोंबलणं, हरल्यानंतर ते करणं हे काही रास्त नाहीये. कारण की ही लढाई जर टोकाला न्यायची असेल तर तुम्हाला न्यायालयात जावं लागेल, न्यायालयात तुम्हाला पटवून द्यावं लागेल. आणि न्यायालयात कसं पुरावा मागितला जातो आणि पुरावा हा कुणाकडेच नाही, की इतकं बेमालूमपणे ह्या गोष्टी केल्या गेलेल्या की पुरावा कोणताच नाहीये. तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही जनतेच्या दरबारात आता परत जाऊन तुम्ही मतदान मागू नाही शकत. कारण की ते मतदान तुम्ही जे जनतेने दिलेलं तुम्हाला परत रिफ्लेक्ट होईल याची काही गॅरंटी नाही आहे. तर तुम्ही रस्त्यावरचीच लढाई लढू शकता. हे विरोधी पक्षांना आता जनतेमध्ये याची जाणीव करून दिली पाहिजे. आता बघू, आता विरोधी पक्ष आपापसामध्ये भांडत राहतो की काही ठोस पावलं ह्या निवडणूक सुधारणाच्या दृष्टीने काही उचलली जातात.
आता याच्यामध्ये अजून एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर जसं लाडकी बहीण योजना म्हटलं जातं त्याच्याप्रमाणे महायुतीतील महाविकास आघाडीतील बिघाडी पण एक कारणीभूत ठरली. हे संजय राऊत किंवा नाना पटोले सारखे नेते एकमेकाला दुष्ण देत बसले, भांडत बसले, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसला. आणि उद्धव ठाकरेंनी पण पूर्णपणे लक्ष आपलं, कारण की त्यांचं पण फक्त शिवसेनेच्या उमेदवारांकडे कॉन्सन्ट्रेट केलं, कारण की त्यांना पण कळून चुकलं होतं लोकसभेच्या इलेक्शनप्रमाणे की मी परत पूर्ण राज्यभर फिरलो तर मला प्रतिसाद मिळेल, पण माहीत नाही माझे उमेदवार येतील का नाही, कारण की आर्थिक ताकद नाही, कार्यकर्ते थोडेफार कमी पडत होते. तर ह्याच्यामध्ये कमी पडत होते म्हणता येणार नाही, होते पण आर्थिक पाठबळ नसल्यामुळे थोडेफार पिछेहाट होत होते. आणि त्याच्यात जर काँग्रेसचे नंबर आले तर काँग्रेस डोक्यावर बसणार. ही परस्परातील काय म्हणतात ते इनसिक्युरिटीमुळे यांचा प्रचाराचा पण जोर इतका नव्हता. पण उद्धव ठाकरेंना जेवढं जमत होतं तेवढं त्यांनी केलं, पण म्हणावा तसा रिझल्ट आला नाही. पण 50 सारखं तर काय रिझल्ट म्हणजे येईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती आणि होऊ शकत नव्हतं. पण आता बघूया पुढे काय काय होतं. पण एवढं मात्र नक्की की जर आता हे गोष्ट अशी घडू शकते तर पुढून येणारे प्रत्येक इलेक्शन हे मॅनेज केले जाऊ शकतात. आता कसे केले शकतात याच्यात याच्या खोलात जावं लागेल, कारण की आताच्या घडीला कोणाकडेच पुरावा नाही आहेत. आणि हे मात्र नक्की की इलेक्शन दिसतंय की फक्त ईव्हीएमला हॅक करून, मशीन आहे हॅक करता येऊ शकतं ते मान्य आहे, पण ते पूर्ण ईव्हीएमला हॅक करून होईल असं नाहीये. ते यंत्रणाच तुमच्या पूर्ण ह्याच्याशी आहे. तर निवडणूक आयोगाची भूमिका पण संशयास्पद होती, कारण की खेड शिवापूरच्या टोलनाक्यावर 15-15 कोटी रुपये तुम्हाला सापडतात आणि रिपोर्ट तुम्ही 5 कोटीचेच करतात. काय झालं, कुठे झालं, याची तसदी करण्याची, चौकशी करण्याची ही तसदी निवडणूक आयोगाने घेतली नाही आहे. निवडणुकीत प्रत्येक मताला 10,000, 5 ते 10,000चा रेट निघाला होता. ठाणे जिल्ह्यात तर 10,000 रुपये सरसकट मतदान तुमचं विकत घेतलं होतं. ठाणे जिल्हा असू दे किंवा कोकणात, तळ कोकण असू दे, कोकण असू दे, याच्यामध्ये 10,000च्या खाली काय विषयच नाही. तर तेवढ्या ह्याच्यात एवढा मोठा प्रमाणात पैसा वाटप करून ह्या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत आणि जिंकलेल्या आहेत. पण त्यावेळेला निवडणूक आयोग काय करत होतं, पोलीस यंत्रणा काय करत होती, याचे पण या प्रश्नांची पण उत्तरं दिली गेली पाहिजेत. आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाची भूमिका पण, जेव्हा भारतीय लोकशाहीवर घाला घातला जात होता तेव्हा सर्वोच्च न्यायालय किंवा चंद्रचूड सारखे असतील, जर ते आपल्या डोळ्याला पट्टी बांधून बसले होते. तर महाराष्ट्राला रामशास्त्र्यांचा इतिहास आहे. त्यांनी जे पेशव्यांना खुद्द तोंडावर सांगितलं होतं, तर तितकं धाडसाची अपेक्षा ह्या चंद्रचूडांकडून होती. त्यांच्या वडिलांनी चांगलं काम केलेलं आहे, पण ह्या बाबांनी करतील असं वाटत होतं, पण यांनी फक्त वेळकाढूपणा केला आणि या सरकारला थोडा फ्री हँड किंवा जे निर्णय घेण्यात सुलभता करून देण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाने केलं. आता जनता काय करू शकते, ज्यांना जितकं शक्य असेल त्यांनी आपला आवाज उठवला पाहिजे. जर तुम्ही आत्ता जर आवाज नाही उठवाल तर तुमचा आवाज हा परत कधीच भारतात ऐकला जाणार नाहीये. आणि पुढच्या इलेक्शन ह्या जशा रशियामध्ये लोकशाही मार्गाने इलेक्शन होतात, कोरियामध्ये जशा लोकशाही मार्गाने इलेक्शन होतात आणि आपले पुतीन बाबा वगैरे निवडून येतात, त्याप्रमाणेच भारतामध्ये इलेक्शन होतील आणि परमनंट पंतप्रधान किंवा परमनंट मुख्यमंत्री हे भारताला मिळतील. हे एवढेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.